सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पुस्तकरत्न पुरस्काराचे मानकरी श्री अप्पासाहेब जकाते यादव यांनी 1980-81 सालात खूप कथा लिहिल्या. त्यापैकीच एक खुळी कथा वाचून कोकणातील एक गृहस्थ लेखकांना भेटायला घरी आले आणि म्हणाले, माझी आई अशीच होऊन गेली हो, ती तुम्हाला कुठं दिसली का हो? तुम्हाला हे कसं सगळं कळालं? या हृदयद्रावक प्रसंगानं लेखकही स्तब्ध झाले. ही कथा किती साजिवंत होऊन लेखकांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झाली आहे याचा आपणही अनुभव घेऊयात. कथेचं नाव आहे खुळी. कथेचं नाव आहे खुळी. तानीचा दाल्ला ठेच लागून पडला आणि पटकन मेला. तानीच्या सौभाग्याबरोबर तिचं वैभव पण गेलं. बंडू अण्णांनं तिला फुलाच्या पाकळीगत जपली होती. तिला कशाची बी कमतरता केली नव्हती. एकुलती एक पोरावरच बंडू अण्णांनं नाद सोडला होता. जास्त बाळंतपण झाली नसल्यानं अजून तानीच्या देखणेपणाला उतार लागला नव्हता. तानी डोसकीनं हलकीने मनानं लोण्यागत मऊ. कुंकवाच्या आत दडलेल्या नशिबाच्या रेखा कुंकू पुसून गेल्यावर दिसू लागल्या. तानीचं पोटच्या पोरापरास नवऱ्यावर लई जीव होता. सारखंच जमील काहीतरी करून घास घुटका दाल्ल्याला घालत होती. दाल्ल्यानं बी तिला तशी ठेवली होती. मागल ते घरात आणून टाकत होता आणि ह्या सुखात तानीला माहेरचं काय आठवत नव्हतं. असा देवाच्या गुणाचा दाल्ला एकदम आपणाला आणि या पोराला टाकून गेला कसा, हाच एक विचार तिच्या मनात लपंडाव खेळत होता. गल्लीतल्या बायका तरी रोज तिला आठवण करून देत होत्या. तानीचं डोसकंच बिघाडलं. या विचारातच तानी आज भरकटत होती. चैत्राचा महिना. धर्तीवरचं सारं जाळून राख करायच्या इराद्यानंच ऊन लागत होतं. सावलीला बसलं तरी ऊन झळांच्या रूपानं लागत होतं. अंगाची कायली कायली होत होती. उघडं पडलं तरी कोणी विचारत नसतं असं उकडायचं आणि असल्या उन्हात बंडू अण्णाची तानी फिरत होती. अंगात चोळीवर 3-4 चोळ्या, त्यावर फाटकं स्वेटर, त्याच्यावर फाटक्या जुन्याराचा पदर. थंडीच्या दिवसात अंगावर शाल घेतल्यागत या सगळ्यावर पोत्याचं पटकूर, कंबरला काळं फाटकं पॅन्ट, त्यावर डागाळलेलं पांढरं इजार, इजाऱ्यावर लाल चित्राचं डोळं. एवढा सगळा पेरावा करून ती हसत खिदळत मनातनं येत्याली. सारं मोठ्या मोठ्यानं बोलत फिरायची. ह्या कापडांनी तिच्या अब्रूसकट आपली बी अब्रू झागण्याचा प्रयत्न केला होता. यशवंता, तानीचा पोरगा, बा असतानाच BA पत्र शिकून थांबला होता. पुढचं शिक्षण बंद करून बाबाच्या इस्टेटीवर आता तो कारभारी होता. आई बरी होईल, आपणाला तिचा आधार मिळेल, घराला घरपण राहील. बा गेला, पोरका झालो. आता आई गेल्यावर दोन्ही बाजूंनी पोरकं व्हायला नको म्हणून यशवंतानं आईवर बरंच उपचार केलं. 12 एकराचा काजळाच्या वडीगत दिसणारा मळा ऐकला आणि आईच्या औषध पाण्याला पैसा घातला. गावातलं 2 मजली घर होतं, ते सुद्धा विकलं. शेवटी गावातच एका खाजगी संस्थेत यशा 150 रुपयावर लागला. तिथलं अंगावर पैसे काढलं आणि आईला घातलं, तरी बी ती माणसात आली नाही. आईच्या बाबतीत यशवंत झाला नाहीच नाही आणि शेवटी बापानं मिळवून ठेवलेलं होतं ते बी गेलं. यशवंत आता बकऱ्यागत दिसत होता. एक दिवस यशवंता नोकरीला गेल्याला बघून तानी बी घराच्या बाहेर पडली. भाड्याचं घर ते बी उघडच सोडून गेली होती. ती 4 भांडी बी कुठं गपगार झाली होती. यशवंत संध्याकाळी घरात आला आणि बघतोय तर घरात आई बी नाही आणि भांडी बी नाहीत. यशवंता खोलीकडं आणि खोली यशवंताकडं बघत होती. यशवंतानं आसपास चौकशी केली. तानी कुणाला दिसलीच नव्हती. गल्लीतली 2 पोरं घेऊन साऱ्या विहिरीने वडवताड पालथी घातली, खरं कुठंच काय पत्ता लागेना. बरीच रात झाल्यावर यशवंतानं जमिनीला अंग लावलं. रात्रभर विचार केलेलं आणि अंदाजाप्रमाणे सकाळ झाल्यावर यशवंता वागू लागला. कोल्हापूरला आपल्या बहिणीकडे तरी गेली आहे काय बघूया म्हणून यशवंता स्टँडवर आला. ST कवा येतीया बघत निपाणीकडच्या बाजूला डोळं लावून वाट बघत होता. स्टँडच्या मागल्या बाजूनं एक मोठं गटार कोष्टीवाड्याला हसत खिदळत मिळत होतं. ओढा आणि गटार यांच्या संगमावरच पोरं जमलेली यशाला दिसली. पोरं का जमल्यात म्हणून यशवंता पुढं गेला. बघतोय तर यशाची आई त्या संगमावर हातपाय धुईत होती. साऱ्या गावाची घाण वाहून नेणाऱ्या गटारीत
तानीला गारवा मिळत होता. तानीचं मन आज दगडागत दिसत होतं. जावा की भाड्यांनो, मला नावं ठेवायला तुमच्या आईबानं काढून ठेवल्यात वे, म्हणून तानी त्यांच्या अंगावर गटारीतलं पाणी उडवत होती. हुई हा, अरे खुळी खुळी असं म्हणून पोरं ओरडत तिच्या भोवतीनं लांब जवळ करत होती. यशवंतानं हे बघितल्याबरोबर त्याच्या मनाची दोन भकलं झाली. आई म्हणून घाणीतनं बाहेर काढू की खोळी म्हणून घाणीतच ठेवू, असा डोंगरासारखा प्रश्न त्याच्या पुढं पडला होता. काय करावं यशवंताला सुचत नव्हतं. डोसकं असून विचार करता येईनासा झाला होता. आत्तापर्यंतची आईनी आजची ही आई बघून डोळं पाणावलं. समुद्राच्या लाटा आल्यागत एकामागून एक असं हुंदकं येत होतं. यशवंतावरच्या रक्ताच्या मायेचा शेवटच होता. यशवंतानं पोरं बाजूला केली, आईला वर काढली. आईच्या हाताला धरून खाली मान घालून यशवंत आपल्या खोलीची वाट जवळ करत होता. तानी हसत होती, खिदळत होती. मधून मधून आपला इतिहास हातवारे करून लोकांना सांगत होती. खोलीत नेली. खोली बंद करून यशानं तिला आंघोळीला घातलं, स्वच्छ केली. दुसरं पाताळ नेसवलं. तानी अंगावरच्या कपड्याचं बोचकं न्हाणीजवळ बसून बांधत होती. यशवंतानं ऑफिसची वेळ झाली काय बघण्यासाठी खोलीचं दार उघडलं. तोपर्यंत तानीनं बाहेर मुसंडी मारली. ऑफिसची वेळ झाली होती. आता आई म्हणून सेवा करण्यासारखी आई राहिली नव्हती. यशवंत ऑफिसला गेला. सोमवार पेठेच्या घसारतीनं तानी कोल्हापूर वेसीजवळ आली. संध्याकाळची वेळ होती. वेसीच्या जवळच कुणाची तरी सभा चालू होती. तानी सभेला थांबली. माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणून सभेला सुरुवात झाली. सुरुवात झाल्याबरोबर तानीनं तोंड उघडलं. ए भाड्या, मी तुला भणीगत दिसतो काय? तुझ्या एवढा माझा दाल्ला होऊन मेलाय. दिवसा भणनी रात्रीची बायको म्हणून जाणारी अशी लोकांची दिशाभूल करायला लई येत्यात. तानीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. काय वाटेल ते बडबडत होती. ए जा इथून, उगाच खुळ्यागत बडबडू नकोस. जवळच्या एकानं तानीला हाकलून लावलं. जातो बाबा, मी बडबड करतोय म्हणून खुळी ठरवलासा आणि त्यो बडबड करून तुमची दिशाभूल करतोय त्यो शहाणा. अरे त्यो बी शहाण्यातलाच खुळा हाय आणि तुम्ही ऐकणारी त्याच्यावरची हायसा. मी खुळी हाय, तुम्ही खुळी हायसा. तानीनं सगळ्यासनी खुळच केलं. तानी तशी रूपानं देखणी होती. त्या घाण कपड्यातून ती खुलून दिसायची. गुण खुळ्याचं असलं तरी रूप राणीचं होतं. गावातल्या रस्त्यावर ती माळावरच्या पिवळ्या फुलागत दिसायची. ह्या तिच्या रूपावर खुश होऊन बरीच तिच्यावर टपली होती. तिच्यापेक्षाही तिच्यावर टपलेली खुळी झाली होती. वासनेनं पेटलेली पोरं रात्र झाली की तळ्याकाठच्या बगळ्यागत दुकानांच्या पायरीवर बसायची. तानीला काय वाटेल ते म्हणायची. चुना तंबाखू पान खात रात्री 12-1 वाजेपर्यंत तिच्यावर टपून बसायची. रोज ह्या पोरांच्या आडवं काय ना काहीतरी येत होतं आणि काय येत नसायचं त्यावेळी ह्यांच्या मनाला भीती वाटायची. असे करतच विचार चालले होते. आता तानी मला बाजारपेठेच्या कोंडाळ्यात उभी राहिसलेली दिसली. केळाच्या साली, कुचकं लिंबू, आंबं, काय दिसेल त्याची चव ती घेत होती. असं खाईत न्हाव्याच्या केसांचा ढीग बाजूला सारत खायला शोधत होती. तरी बी ती म्हणायची, कुणाच्या बाच्या हातचं खाणार नाही, मला दाल्ला आणून देत नाही, त्या जगाचं तोंड मी बघणार नाही. मला कोण बायको म्हणल त्याचं कधी चांगलं होणार नाही. ह्या जगानं मला खुळं ठरवलं तरी जग खुळं आहे ह्याची जाणीव कुणाला आहे काय? जगाची रीतच आहे शाण्याला खुळं आणि खुळ्याला शहाणं करायची. मोठ्यांच्यात खुळी असत्यात, खरं त्यासनी खुळं म्हणायची कुणाची टाप नसती या. माझ्या मागं मात्र हात धुवून शानी बी आणि खुळी बी खुळी म्हणून लागल्यात. विचार करणारा माणूसच कमी शहाणा होत चाललाय. असं तोंडाला येईल ते बडबडत त्या कोंडाऱ्यात ती उभी होती. खुळीत आणि खरं 1-1 लाख मोलाचं बोलायची. तिचं दुःख जाणून घ्यायलाच कोण नव्हतं. खुळ्यासनी सुद्धा भावना, मन, दुःख असतात हे जाणणाऱ्याला कळतं आणि कळालं तरी जाणून घेणार कोण? कोण जाणून घ्यायला गेलं की तो जगाच्या दृष्टीनं खुळा ठरायचा. एखादा पांढरी कापडं घालून खुर्चीवर बसल्याला म्हणायचा, काय ही खुळीच तेवढी बाई आहे वाटतं जगात, दुसऱ्या बायका माफ आहेत की. असं त्याच्या खुळ्याच्याही पलीकडचे विचार ऐकून खुळं व्हायची पाळी येत होती. ह्या जगाच्या विचाराला भिवूनच यशानं आईचा नाद सोडला होता. आता तो हातानंच शिजवून खात होता. तानी खुळी झाली असली तरी यशवंत आणि तानी
यांच्यामधलं आईचं नातं तुटलं नव्हतं. यशवंता जगाचा डोळा चुकवून तिला काहीतरी खायला द्यायचा. ज्याला आई आहे हे माहीत होतं तो गप जात होता आणि ज्याला माहीत नव्हतं त्यांच्या मनात विचाराची उलथापालथ होत होती. असंच दिवस जात होतं. तानीचं खूळ वाढत होतं. तानीचा नसला तरी यशाचा विचार करणारं गाव होतं. आज गावकऱ्यांच्या मनात यशाचं लगीन करायचा विचार आला होता. गावकऱ्यांच्या विचारात एक सूत्रता नव्हती. मग गावातल्याच एका शहाण्या माणसाच्या विचारानं यांचे विचार एकत्र बांधले आणि पट्टी काढून लगीन करायचं ठरलं. तरी काही शाण्यातली खुळी कुरकुरत होतीच आणि ही कुरकुर करणारी या शाण्यांच्या मतानं खुळी ठरत होती. मग असंच एखादं समाजानं ठरवलेलं खुळं जास्त विचार करून खुळं होतं. तानीचं असंच झालं होतं. अनेकांच्या साह्यानं एक काम भरकन होतं तसं हे यशाचं लगीन अनेक गावकऱ्यांच्या साह्यानं चटकन जमून आलं. हालसवड्याच्या गणू कांबळ्याची पोरगी, रूपानं देखणी, खरं परिस्थितीनं गरीब होती. पोरीचा बा 4 चौघात वावरल्यानं त्यानं त्या गरीब कुरवाड्याच्या पोरीला पोरगी देण्याचं कबूल केलं होतं. माणसावर चांगल्या संस्कारांचा परिणाम झाला की जातपात आडवी येत नसती. सारं बाजूला ठेवून लग्नाच्या तयारीला लोक लागलं होतं. आज लग्नाचा दिवस. गावात स्पीकरचा आवाज येत होता. सारं गाव वऱ्हाडी मंडळी असल्यानं मांडव तव्यात लाह्या फुलल्यागत दिसत होता. संतू पांग्याच्या चौकटीला आज तोरण लागलं होतं. संतू पांग्याला मूलबाळ नव्हतं. त्याच्या नशिबानं यशाच्या लग्नामुळं त्या घराला तोरण लागलं होतं. लगीन धामधुमीत चालू होतं. सगळं विधी केलं. तानीला मांडवात आणून नवं पाताळ नेशिवलं, तांदूळ पडलं. यशाचं डोळं पाण्यानं भरलं होतं. जेवत खाईत दिवस बुडाला. सारी वरातीच्या जोडणीला लागली आणि तानी होती तशी निघून गेली. यशा मंडावळीतून तिच्याकडे बघत होता. जवळचं आतडं लांब चाललं होतं. हौसेनं टॅक्सी घेतलेल्या भाऊ तोडकराची मोटार वरातीला होती. गाडी सजवण्यासाठी मांडवाच्या कडेलाच उभी होती. मोटार बघितल्याबरोबर कुणाला बी वाटायची की या मोटारीत घटकाभर इसवाटा तरी घ्यावा, नाहीतर घटकत कुठून तरी फेरी मारून यावं. गाडी रंगारूपानं दृष्ट लागायसारखी होती. पाना फुलांनी मोटारीला समुद्रातल्या बोटीचा आकार केला. बँडवाल्यांनी सुरुवात केली. एक चीज म्हटली. नवरा नवरी मोटारीत बसली. कधी न बसलेल्या बायका पोरं पोरी गपागप मोटारीत बसली. मोटार गच्च भरली. बँडवाले वाजवत पुढं जात होते. नारळ फोडला. मोटारीला हळद कुंकू लावलं. उदबत्त्यांचा पुंजका तिच्या डोसकीवर ठेवला. उदबत्त्याचा चिक्कार धूर निघत होता. खरं गाडी काही धूर काढायची बघना. शेवटी 10-12 गावकऱ्यानं तिला तरुटा आणि केली सुरू. कशी तरी मोटार शिवाजी चौकापर्यंत आली आणि परत बंद पडली. चौकात खेळ रमला होता. खेळ खेळून खेळून दमल्यावर सगळ्यांची पावलं पुढं पुढं चालली. सगळी बरीच पुढं गेली. खरं मोटार त्याच जाग्याला. वरात परतून घराला येऊपर्यंत आता हे असंच होणार म्हणून मोटारीच्या मागं 10-12 जणांचा घोळकाच होता. कुणी लाथनं, कुणी हातानं, कुणी पाठीनं ताकद लावली आणि गाडीला ढकलून चालू केली. केवढं वाटेल तेवढं त्याला लागलं तर लागू दे, खरं मोटार बंद करू नकोस म्हणून त्यातल्याच एकानं दरडावून ड्रायव्हरला सांगितलं. रमत गमत वरात राम मंदिराच्या चौकात आली. त्या चौकाच्या एका कोपऱ्यात मुतारीच्या जवळ तानीचा मुक्काम होता. तानीची सारी ज्ञानेंद्रिय मेलेली होती म्हणूनच तानी गपगार बसली होती. तिच्या डोळ्यात बत्त्या, बँडवाले, वरातीची मोटार, यशाची बायको सगळं काही दिसत होतं. तानी उठली आणि वरातीच्या मोटारीच्या आडवी आली. पटकुरात बांधलेला कुचका लिंबू तिनं काढला आणि दातानं त्याचं 2 तुकडं केलं. इकडं तिकडं ते फेकून तानीनं यशाची दृष्ट काढली. तशीच यशाच्या डोळ्यावरनं लिंबू फिरवायला पुढं गेली तर एका अनोळखी माणसानं तिला बाजूला ओढली. "ए भाड्या, कुठला आलायस भात खायला? बाई माणसाला हिसका मारून ढकलतोस? तुला कोण आई बहिणी आहेत का नाहीत? अरे माझा लेक आहे त्यो. त्याच्या डोळ्यावरनं लिंबू फिरवतो आणि क्याळ खायला देतो माझ्या लेकाला." तानी आपलं आतडं दाखवून नातं सांगत होती. खरं ऐकणारीच कोण नव्हती. कुणी तिच्या मायेचं कौतुक केलं नाही. तिची भावना जाणून घेतली नाही. आपली अब्रू जाईल म्हणून जो तो तिला बाजूलाच काढत होता. तानी यशाची आई आहे हे ज्याला माहीत होतं त्यांची तोंडं शिवल्यागत बंद होती. ताकदीपुढं माया चालत नाही. तानी परत जाऊन त्या मुतारीच्या खोपड्यात बसली. तानीच्या डोळ्यात ते चित्र परत दिसत होतं. वरात आडाला गेल्यावर डोळं काळंभोर दिसत होतं.
यशाचं डोळं मात्र सारखं गळत होतं. त्याच्या आतड्याला पीळ पडल्यागत झालं होतं. खरं काय करणार? यशाला आपल्या लहानपणाची आई आठवत होती. रात्र कशी तरी भगटली. तांबडं फुटतंय न फुटतंय तोवर यशा कोणाला न सांगताच बाहेर पडला. आईला घरी आणून तिला आपली बायको दाखवायची होती. यशा आईला घरला घेऊन येणार होता. यशा तानीजवळ गेला. गावाच्या फाटक्या तुटक्या कापडांनी आई झाकून गेली होती. लग्नातलं पाताळ उशाला होतं. गोरीपान आई माशांनी काळीभोर दिसत होती. यशा वाकून आईला जागं करत होता. एक घाण वास येत होता. खरं त्या वासाचं, त्या कपड्यांचं यशाला काही वाटलं नाही. यशानं आईच्या तोंडावरचं काढलं आणि बघतोय तर आईच्या तोंडाला फेस आला होता. पोट उशा खात नव्हतं. सारंच थंड झालं होतं. तानी पहाटेच्या गारव्यातच संपली होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. कथाविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे अनेक उत्तम कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.